काही अनेक बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याच्या हजारो लाखोंच्या संख्येने पाण्याच्या बॉटल्स आल्या. काही तांदळाची कट्टी असतील, तेल असेल, साखर असेल, त्यानंतर भेळ असेल, फरसाण असेल, केळी फ्रूट असतील, हे सगळं फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलं होतं. तर त्यापैकी ज्या ज्या वस्तू आता आमच्याकडे राहिलेल्या आहेत तर त्यामध्ये आम्ही पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्स उद्या ॲक्च्युली इथे मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम आहे आणि त्यांनी आम्हाला संपर्क केला की हे जे पाणी तुमच्याकडे उरलेलं आहे हे पाणी आम्हाला द्या, त्याचे जे काही पैसे असतील ते तुम्ही चॅरिटी म्हणून आम्ही तुम्हाला देऊया. मग आम्ही त्यावर काय केलं की आम्ही सर्व समन्वयकांनी त्या ठिकाणी भेटून चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही असं ठरवलं की आपण ह्या ज्या काही 4-5 लाख पाण्याच्या बॉटल्स उरलेल्या आहेत या सगळ्या या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी चॅरिटी म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्या पुढचं जे काही आमच्याकडे सुकामेवा काय आहे त्यामध्ये भेळ असेल, ज्यामध्ये बिस्किट्स असतील किंवा ज्यामध्ये फरसाण असेल, हे जे आहे हे सगळं महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी मागच्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत केलेली आहे आणि म्हणून हे सगळं हे आम्ही त्यांना वाटप करणार आहोत. त्यानंतर जे काही तांदळाचे कट्टे आहेत, तेल आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आम्हाला उपयोगी येतील या सगळ्या आम्ही इथून आज एक गाडी करणार आहोत आणि ही गाडी थेट नगर नारायण गडावर जाणार आहे बीडमध्ये. आणि बीडमध्ये जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं त्या जेवणासाठी त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्याकडे जे काही मदत आली ती सगळी मदत सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नगर नारायण गडावर आजच त्या ठिकाणी पाठवणार आहोत. जवळपास किती अन्न आपल्याकडे वाचलं असेल? नाही, आमच्याकडे आता कमीत कमी एक साधारणतः जे आम्ही अंदाज काढला तर एक 30-35 टन आमच्याकडे आता तांदूळ आणि या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या आम्ही इथून गाडीमध्ये जे आहेत ते आम्ही पाठवणार आहोत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ते जे सगळं धान्य आहे ते आम्ही तिकडे पाठवून त्या पद्धतीने जे बिस्किट्स असतील किंवा भेळ असेल हे देखील फार मोठ्या प्रमाणात पॅकेट्स म्हणजे कमीत कमी मला वाटतं आता 2,000 ते 3,000 पॅकेट्स आमच्याकडे आहेत. तर हे सगळे आम्ही या महानगरपालिकेचे जे कर्मचारी वर्ग आहे या सगळ्या कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. एक विशेष बाब मला सांगायची आहे. एक विशेष बाब जी होती विशेष बाब म्हणजे 27 तारखेला ज्यावेळेस लाखोनी समाज इथं उतरला आणि त्यावेळेस त्यांना थोडी दुजाभावाची वागणूक मुंबईमध्ये मिळाली. पाणी नाहीये, जेवण नाहीये. त्यामुळं गावखेड्यामध्ये असं मेसेज गेलं की आपल्या ह्या ज्या काही गावखेड्यातल्या माणसांना इथं दुजाभाव मिळतो मुंबईमध्ये. त्यामुळं संपूर्ण समाज फक्त मराठाच म्हणणार नाही तर गावखेड्यातले संपूर्ण समाज पिटून बहुजन समाज पूर्ण बहुजन समाज आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मदत आली की काल पाहिलं आम्हाला की बाबा थांब. मी स्वतः पर्सनली मी एकटा सांगतो की काल कमीत कमी 70 ते 75 गाड्या जे लोड झालेल्या होत्या त्या थांबवल्या. म्हणजे जिथे जागेवर आहे तिथे तो पाठवू नका कारण आम्हाला उतरून घेण्यास जागा नाही. बरंच अन्न वाया गेलं पण वाया जरी गेलं असेल तर मुंबईकर जे असतील पांढर पेशंट म्हणून मुंबईकर किंवा जे असतील त्यांना एक मेसेज दिला गावखेड्यात लोकांनी की बाबा ही मुंबई सुद्धा आमची सुद्धा आहे, फक्त पांढर पेशा लोकांचीच नाहीये. त्यामुळे हा फार मोठा मेसेज होता आणि इथं कुणीही उपाशी राहिलं नाही. पहिला दिवस थोडा त्रास झाला असेल पण दिवस रात्र इथं अन्नछत्र चाललं आणि इथेच नाही तर बहुतांश मुंबईतल्या भागात अन्नछत्र हे फुकटमध्ये चाललेलं. सर, माझा एक प्रश्न आहे की अजूनपर्यंत गॅजेटवरती क्लॅरिटी आलेली नाही आहे. आता त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि ही एज्युकेशन परत रिवाईव्ह होऊ शकतं? नाही, निश्चितपणे तुम्हाला सांगतो उद्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आमचे जे काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत, काही ज्येष्ठ वकील आहेत या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी बोलवून येते आणि याच्यावर काय चर्चा नेमकी काय आपल्याला सुधारणा करून घ्यायची आहे. ज्यावेळी मनोजदादांनी हे उपोषण सोडलं त्यावेळी सरकारकडून तो शब्द घेतलेला आहे की आम्ही याचा अभ्यास करू आणि जर याच्यामध्ये काही बदल तुम्हाला सुचवायचा वाटला तर तो बदल त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे उद्या ती बैठक होईल आणि त्या अनुषंगाने त्यावर चर्चा होईल आणि त्या पद्धतीने आम्ही सरकारकडे जे आहे ते कम्युनिकेट करू. लोकल लेवलला ॲज फार एज एज्युकेशन रिवाईव्ह करायचं आहे तर आपली लोकल लेवलला ग्रासरूट लेवलला काय तयारी आहे? कारण की आता फर्स्ट टाइम म्हणजे नॉट फर्स्ट टाइम बरेच एज्युकेशन झाले आणि आतापर्यंत जर सगळ्यात मोठ्याने सक्सेसफुल होतं तर हे वी कॅन सी दॅट ग्रासरूट लेवलला तुमची बांधणी खूप चांगली आहे. तर तेच पुढे आता जर हे रिवाईव्ह झालं तर कसं काय असणार? नाही, निश्चितपणे तुम्हाला सांगतो की कसं आहे आता जो काही GR मिळालेला आहे आम्हाला त्यामध्ये आम्ही 70% समाधानी आहोत. 30% जे काही त्याच्यामध्ये समजा अजून काही असं वाटत असेल तर ते अभ्यासक जे आहेत त्या पद्धतीने ती चर्चा करतील आणि ते करतील. मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, हे आंदोलन जे आहे या सरकारने कुठेतरी दडपण्याचं काम केलं
कुठेतरी काल त्या ठिकाणी कोर्टाचा आदेश आला आणि त्यानंतर मुंबईमधल्या सगळ्या गाड्या बाहेर काढल्या गेल्या आणि मग नवी मुंबई जाम झाली. आणि नवी मुंबई जाम झाल्यानंतर काल तुम्ही पाहिलं असेल आम्ही जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला म्हटलं की जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला जर सरकार आणि प्रशासनाने जर सहकार्य केलं नाही, या गाड्या नेमक्या पुढे पार्क करायच्या तर आम्ही त्या ठिकाणी स्वतःला सरेंडर करू. त्यामुळे आम्ही या भूमिकेपर्यंत पोहोचलो होतो. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे आता गणपती देखील त्या ठिकाणी काही दिवसामध्ये गणपती विसर्जन पण आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मुंबईमध्ये येत होता आणि हे जी काही कोंडी निर्माण झाली होती तर ती कोंडी कुठेतरी सुटणं देखील गरजेचं होतं. कारण हे आंदोलन जे आहे की या आंदोलनाला कुठेतरी दालबोट लागू नये आणि बाहेरची लोक घुसवून कुठेतरी ह्या आंदोलनाला कोणी बदनाम करू नये ही आमची प्रामाणिकपणे भूमिका होती. बघा, स्थानिक जे आपले मुंबईकर आहे, नवी मुंबईकर आहे, यांना वेठीस धरण्याचं कुठलंही कारण नाही. आमचं जे आंदोलन आहे किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्य सरकारकडे होत्या. आमचा लढा कुठेही प्रशासनाच्या विरोधामध्ये नव्हता. पोलीस प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा या नागरिकांच्या विरोधात नव्हता, सामान्य नागरिकांच्या विरोधात. त्यामुळे यांना वेठीस धरण्याचं कुठलंही कारण नव्हतं. कोर्टाने जसं आपण पाहिलं असेल की न्यायालयाने जसे निर्देश दिले तशी मुंबई आम्ही खाली केली. ही मुंबई जबरदस्तीने जरी खाली केली तरी कुठेही या मुंबईमधून गाड्या बाहेर जाताना आमच्या आंदोलकांनी त्या ठिकाणी अडवणूक केली नाही. त्यामुळे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका हाकेवर लाखोंच्या संख्येने जमा, मनोज जरांगे पाटलांच्या एका हाकेने लाखोंच्या संख्येने जमा होणारे बांधव एका आदेशाने त्या ठिकाणी विखुरले जातात. हा फार मोठा संदेश काल त्यांच्या भाषणातून गेला आणि जशा गाड्या बाहेर काढायला सुरुवात केली तशा आमच्या बांधवांनी देखील त्या गाड्या बाहेर काढल्या. कुठेही त्या ठिकाणी पोलिसांबरोबर संघर्ष निर्माण झाला नाही आणि मुळात आमचा हाच हेतू होता. कारण आम्हाला असं कुठेतरी दिसत होतं की जर हे आंदोलन आणखी 2 दिवस चाललं तर निश्चितपणे कुठेतरी संघर्ष निर्माण केला जाऊ शकतो आणि एखादी जर विपरीत घटना घडली तर याचं खापर मराठा समाजावर फुटेल. कारण शेवटी सरकार म्हणेल की न्यायालयाचा आदेश होते, सरकार तर त्यांचा हात झटकेल. मग न्यायालयाचे आदेश मराठ्यांनी मानले नाही अशा पद्धतीची एक भावना त्या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झाली असती आणि ज्यामुळे ज्या मराठा समाजाला बहुजन समाजाने साथ दिली तर त्या बहुजन समाज देखील त्यांनी कदाचित आमची साथ सोडली असती की न्यायालयाने यांना आदेश दिला तरी यांच्या भूमिकेवर ताठर राहिले. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी जो काही न्यायालयाने आदेश दिला आम्ही देखील न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये कोर्टात गेलो. कोर्टाने देखील त्या ठिकाणी सरकारला झापलं, सरकारला सांगितलं की एवढ्या दिवसापासून जर यांचा हा लढा चालू आहे तर तुम्ही याच्यामध्ये मार्ग का काढत नाही. त्यामुळे असं नाही की न्यायालयाने फक्त मराठा समाजाला त्या ठिकाणी कुठेतरी आंदोलन करण्यापासून रोखलं. न्यायालयाने आमची देखील बाजू मांडून घेतली, आमची बाजू समजून घेतली आणि आमची बाजू समजून राज्य सरकारला देखील त्या पद्धतीचे आदेश दिले. आणि मग ज्यावेळी जी मराठा आरक्षण समन्वय समिती अभ्यासक जी आहे त्या समितीने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि काहीतरी यातून सकारात्मक काहीतरी घडणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी 2 पावलं मागे आलो. खरं सांगायचं तर हा जो लढा आहे हा लढा उभारण्यामध्ये मी जरी पश्चिम महाराष्ट्रातला असतो, साहेब मराठवाड्यातले आहेत, हा लढा उभारण्यामध्ये 90-95% जो वाटा आहे हा मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा होता. कारण मराठवाड्यातल्या मराठा समाजाची परिस्थिती जी आहे ती अतिशय भीषण आहे. म्हणजे ज्या आंदोलकांची टिंगलटावाळी केली गेली की मुंबईमध्ये म्हटलं गेलं हे कुठेही खो खो खेळतात, कबड्डी खेळतात, त्या जे ट्रॅफिकचे बॅरियर्स आहेत त्या बॅरियर बसून त्या ठिकाणी ते उड्या मारतात. तर ही टिंगलटावाळी ज्यांनी केली ना तर त्यांना माझं एकच सांगणं आहे, हा आमचं मागासलेपण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे तुम्ही म्हणता ना की हे मराठे सरंजामी आहेत तर काही बोटावर मोजण्या इतकी लोक सरंजाम मराठे आहेत, पण या आमच्या तळागाळातला खास करून या आमच्या मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि त्यामुळे या मागास जो समाज आहे त्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या त्या सगळ्या वर्तनातून दिसलं. दुर्दैवाने त्याची खिल्ली उडवली गेली. आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी होती की ज्यावेळी आम्ही लाखोंचे मोर्चे काढले, जे 58 मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये आमच्या सरंजाम जे मराठे आहेत त्यांच्या काही मोठमोठ्या गाड्या लोकांना दिसल्या आणि त्या गाड्यांवर त्यावेळी त्यांनी टीका केली होती की हे BMW घेऊन जाणारे, मर्सिडीज घेऊन जाणारे, फॉर्च्युनर घेऊन जाणारे, इनोवा घेऊन जाणाऱ्या मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे. त्यावेळी त्यांना हे कळलं नाही की हे सरंजाम मराठे जे आहेत या गरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर आलेले आहेत. त्यावेळी त्यांनी जी टीका केली त्यांनी आता या आमच्या बांधवांची टिंगल केली. पण एक समजून घेतलं पाहिजे, हे मराठ्याचं मागासलेपण आहे. या मराठ्यातल्या, या महाराष्ट्रातल्या
या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं जे मागासलेपण आहे त्यांच्या कृतीतून दिसलं. त्यामुळे त्या बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण मिळावं हा आमची सगळ्यात पहिली मागणी होती. उर्वरित जो महाराष्ट्र आहे यासाठी काय करायचं यासाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. त्यामुळे हा आमचा काही शेवटचा लढा नव्हता. हा जो लढा आहे कालच्या जे यश आहे त्या यशाचं खरं तर जे हे आहे ती आपण विस्तृतपणे आपल्याला करता येईल. पण काल जे काही मिळालं आहे ते आमच्या मराठवाड्यातल्या बांधवांना मिळाले आणि त्यांना जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले मराठे जे आहोत, आम्ही मुंबईमधले जे मराठे आहोत, आम्ही अतिशय खुश आहोत. कारण ज्यांना खऱ्या अर्थाने गरज होती त्यांना ते आरक्षण मिळालेलं आहे आणि ज्यांना गरज नाही ते उद्या जर गरज पडली तर त्यासाठी 100% संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील लढतील. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मनोजदादा आता आमचे राहिलेले नाही. मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा या लढ्यातून आता हा माणूस या व्यक्तीकडे हा बहुजन समाज आशेने बघणार आहे, आशेने बघतोय. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हा बहुजन समाज तुम्हाला अंतरवाली सराटीमध्ये दिसेल आणि मनोजदादांना साकडं घालेल की दादा ही आमची मागणी आहे आणि या सरकारकडून आम्हाला न्याय पाहिजे. आणि त्यावेळी मनोजदादा त्या बांधवांच्या सोबत निश्चितपणे उभे राहतील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी आम्ही. आता थोड्याच दिवसात NMMCचे इलेक्शन्स आहेत, TMCचे इलेक्शन्स आहेत, आणखीन बरेच सिव्हिक इलेक्शन्स लागणार आहेत. मागे जरंगे साहेबच बोलले की आम्ही लोक आमचे कॅन्डिडेट्स पण उभे करू इलेक्शन्समध्ये. तर हे सिव्हिक इलेक्शन्स वगैरेला तुम्ही सध्या कसं बघता? आमची आतापर्यंत कुठलीही राजकीय भूमिका मागच्या वेळेस जे होतं आम्ही ठरवलं होतं विधानसभेच्या वेळेस की आम्ही राजकीय भूमिका घेतोय चळवळीचा भाग हो आणि चवीचं भाग म्हणून. आणि पण त्यावेळेस काय झालं की नेमकं एखाद्या दिवस जर आपण राजकारणात उतरलो तर समाज दुभंगेल आणि त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील अतिशय चाणाक्षपणे लास्ट मोमेंटला माघार घेतली होती. ती माघार नव्हती आणि त्यामुळे कुठल्याही एका पक्षाची बाजू घेतात असं नव्हतं. त्यामुळे त्यांनी क्लिअर कट मेसेज दिला मराठ्यांना ज्यांना जिथे मतदान करायचं त्यांनी करायचं. त्यामुळे हे सरकार आताच आलेलं आहे बरोबर. पण आत्ता आमची अशी कुठलीच राजकीय भूमिका नाही. आम्ही सामाजिक चळवळीतले लोक आहेत. मनोजदादा ही सामाजिक चळवळीतलेच लोक आहेत. त्यामुळे आम्ही सामाजिक चळवळ हे सतत पुढे नेऊ. राजकीय चळवळ आमची काही नसेल. वेळोवेळी मनोजदादा जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणेच आम्ही पुढे हे करू. आपण डॉक्टर अमरदीप गरड.